श्रोते हो नमस्कार. मी डॉक्टर घनश्याम मगर, स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्र आणि लॅप्रोस्कोपी सर्जन. सर्वप्रथम स्तनदा मातेला या जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. जागतिक स्तनपान सप्ताह हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्तनदा मातांना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्ट फीडिंग ॲक्शन वाभा या संघटनेची या वर्षीची थीम म्हणजेच क्लोजिंग दी गॅप ब्रेस्ट फीडिंग सपोर्ट फॉर ऑल अशी आहे. बाळाच्या जन्मानंतर, नैसर्गिक प्रसूतीनंतर अर्ध्या तासाने आणि सिझेरियन नंतर तासाभरात बाळाला स्तनपान करावे, कारण पहिल्या 30 ते 60 मिनिटात बाळ हे सतर्क असते आणि दूध ओढण्याची क्षमता या कालावधीमध्ये चांगली असते. सुरुवातीच्या चीक दुधामध्ये, ज्याला आपण कोलेस्ट्रम असं म्हणतो, त्यात रोगप्रतिकारक शक्ती भरपूर असते. चीक दूध थोडं जरी असलं तरी ते घट्ट आणि ऊर्जायुक्त असते, त्यामुळे अगदी 5 ते 10 मिली सुद्धा बाळाला पुरेसे होते. नवजात बाळाला दर 2 तासांनी स्तनपान करत राहावे, म्हणजे चिकाचे दूध हे पातळ दुधात बदलते. पहिले 6 महिने फक्त स्तनपान करावे. बाळाला आईच्या दुधाव्यतिरिक्त मध, काढा, साखर पाणी अथवा अगदी पाणी सुद्धा देऊ नये. आणि 6 महिन्यानंतरही इतर वर्षे पदार्थ देण्यासोबतच निदान 2 वर्ष आईचे दूध देणे आवश्यक आहे. स्तनपानामुळे बाळाला योग्य आहाराबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती मिळते. त्याचप्रमाणे डायरिया आणि श्वसनाचे आजारही कमी होतात. बाटलीने दूध देणे किंवा फॉर्म्युला फीड देणे टाळावे. यामुळे बाळ नेहमी आजारी पडते आणि बाळाची योग्य वाढ होत नाही. बाळाला दर 2 तासांनी किंवा त्याच्या मागणीनुसार दूध पाजावे. एका वेळेला शक्यतो एका बाजूला पूर्ण पाजावे, कारण सुरुवातीला येणारे दूध हे बाळाची तहान भागवतात आणि त्यानंतरचे दूध हे बाळाची भूक भागवतात. घरातील आई, आजी यांनी दूध येण्यासाठी प्रसूतीनंतर मातेच्या स्तनांना जोरात पिळून दूध काढण्याचा प्रयत्न करू नये, कारण बाळ जेव्हा दूध घेण्यासाठी स्तनांना तोंड लावते त्यावेळेला त्या संवेदना आईच्या मेंदूपर्यंत जाऊन त्यातून दूध स्रावाचे हार्मोन संप्रेरक रिलीज होतात आणि नंतर स्तनावाटे दूध स्राव होते. बाळाला ताप, खोकला, सर्दी, उलटी अथवा जुलाब असल्यास सुद्धा आईने स्तनपान चालू ठेवावे. स्तनपान हे एक नैसर्गिक आहे, परंतु बहुतांशी मातांना स्तनपानासाठी मदतीची गरज भासते. सुरुवातीला येणारे दूध हे चिकाचे दूध असते, किंवा मला बाळाला दूध पाजता येईल का, माझे दूध बाळाला पुरेसे होईल का, या समस्येने आई ग्रासलेली असते. आणि त्यात भर म्हणजे सोबतच्या किंवा स्तनदा मातेला भेटायला येणाऱ्या एक जरी नातेवाईकांनी असं म्हटलं की डॉक्टर, हिला दूधच येत नाहीये, गाईचे दूध किंवा पावडरचे दूध म्हणजेच फॉर्म्युला फीड द्यायचे का, असं जरी म्हटलं तरी त्या स्तनदा मातेचा आत्मविश्वास कमी होतो आणि ही एक निगेटिव्ह कमेंट सुद्धा दूध न येण्यासाठी कारणीभूत ठरते. या परिस्थितीमुळे मातेला डिप्रेशन सुद्धा येऊ शकते. बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी सर्व अन्नघटक हे आईच्या दुधामध्ये असून ते कुठल्या प्राण्यांच्या दुधामध्ये नसतात. म्हणूनच गाईचे दूध किंवा फॉर्म्युला फीड देणे टाळावे. प्रसव वेदनेमुळे आई शारीरिकरित्या थकलेली असते. बाळाला पाजण्यासाठी रात्रीचे जागरण यामुळे आईची बाळाला सांभाळताना धांदल ओढते आणि यामुळे नैराश्य सुद्धा येऊ शकते. यासाठी आपण स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला किंवा ब्रेस्ट फीडिंग काउन्सिलरचा सल्ला घ्यावा. स्तनपानामुळे मातेला सुद्धा भरपूर फायदे मिळतात, जसं की रक्तक्षय, ॲनिमिया टाळता येतो. प्रसूतीनंतर रक्तस्राव कमी होतो. स्तनांच्या किंवा गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता कमी होते. याशिवाय 2 मुलांमध्ये अंतर ठेवण्यासाठी याची मदत होते आणि अगदी कमी अवधीमध्ये सुद्धा वजन कमी होते. स्तनपान करणाऱ्या मातेला जास्त कॅलरीज, प्रथिने, जीवनसत्व याची गरज असते. प्रसूतीनंतर आईने हलका आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावे, पातळ पदार्थ आणि फळांचा रस घ्यावा, हिरव्या पालेभाज्या यांचा जेवणात समावेश करावा. स्तनांच्या काही समस्यासाठी नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, जसं की स्तनांना बुरशीजन्य किंवा जंतू संसर्ग होणे, स्तनाग्रांना चिरा पडणे, स्तनावाटे पू येणे, स्तनांना सूज येणे, स्तन अति कडक होणे, ताप येणे, वेदना होणे, या सर्व बाबींसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आणि आता बाळ जर दूध घेत नसेल, बाळाला ताप असेल किंवा बाळाच्या लघवीचे प्रमाण कमी झाले किंवा बाळ वारंवार उलटी करत असेल, तर अशा वेळेला त्वरित बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. धन्यवाद.